अशाच विनोदी प्रसंगांना सामोरे जात धोंडोपंतांचा संसार सुखाने चालू असतो. काही दिवसातच धोंडोपंतांना बढती मिळते व त्यांचा संसार चाळीतील एका खोलीतून शिफ्ट होऊन ब्लॉकच्या 3 खोल्यांमध्ये जातो. आता ब्लॉकच्या स्वयंपाकघरात इंग्रजी पुस्तके व मासिके शिरली आहेत. बैठी चूल उठून उभी राहिली आहे. फळीवर आधी पितळाचे डबे असायचे, तेथे आता भिंतीच्या रंगांना मॅचिंग रंगाचे डबे आले आहेत. शंकर, शरयू, अन्नपूर्णा हे सगळे ब्लॉकच्या नव्या संस्कृतीत विणायला लागले होते. पण असे असले तरी धोंडोपंत हे जुन्या संस्कृतीशी नाळ जोडून होते. चला तर मग बघूया एकाच घरातील नव्या जुन्या संस्कृतीचा ताळमेळ धोंडोपंत कसा बसवतात ते. काय झालं हा बघ काय म्हणतो म्हणजे यांच्या शाळेमध्ये सगळ्या फादरांना बोलवतात आणि शुद्ध लेखन घालून घेतात म्हणून. अहो तसं काही नाही. त्या दिवशी अर्चनाताईंचे मिस्टरही जाऊन आले. त्यांच्याकडून एक फॉर्म भरून घेतला. कसला फॉर्म? आता तुम्हीच बघा ना जाऊन कसला तो. शंकू जरा पट्टी दे रे. म्हणजे काय आता माझ्या हातात पट्टी बिट्टी मारणार आहे का काय? अहो आलं मोजायचंय. काय इतकं ओरडायला काय झालं? वाटाण्याचे पॅटीस करतेय, त्यात 1 इंच आलं घालायचंय किसून. चुप रे. आणि आईला मम्मी काय म्हणतो रे? 1 इंच आलं? अहो हे काय? टेक 1 इंच. हा बरं ठीक आहे. टेक 1 इंच ऑफ जिंजर अँड किस इट. आता हे काय नवीन? भिंतीच्या रंगाला मॅचिंग रंगाचे डबे नकोत का? या नवरा बायको एकमेकांना मॅचिंग नसलं तरी चालतील, खरं बाकी सगळं मॅचिंग हवं. बाबा सगळ्या बायका मला हेच म्हणतात. अगं बाई माझं कॅक्टस मोडलं वाटतं. काय मोडलं? मिसेस गोऱ्यांनी मम्मीला हे कॅक्टस दिलंय. कॅक्टस कसं आलंय? अगं निवडून आहे. फादर कॅक्टस म्हणतात. मॉडर्न लाईफ मध्ये काय चाललंय तुम्हाला काही ठाऊक असतं? निवडून कसलं आलंय मॉडर्न? आणि मिसेस गोराणी तुला निवडून दिलं म्हणून तू काय त्यांना बाबीचे काटे देणार आहेस का? तुम्हाला असं समजलं? शंकू जरा पॉपकॉर्न देऊन ये रे. पॉपकॉर्न? अहो म्हणजे खरं देणार आहेस? आणि करणार का मिसेस गोरे बाबीचे काटे घेऊन? त्यात पॉपकॉर्न लावले ना की फुलं आल्यासारखी दिसतात. मी कॅक्टसचं गार्डन करणार आहे. त्या दिवशी आमच्या क्लबात. हा क्लब कुठला? मंडळात वगैरे नाही जात वाटतं. अहो तिथं लोअर मिडल क्लासच्या बायका जातात. असं बॅकवर्ड राहून कसं चालेल? आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आमची पगारवाढ झाली असल्यामुळे यांची बदली मंडळातून क्लबात झालेली आहे. काउन्सिल? आता हे काउन्सिल कुठलं? मम्मीचे लेडीज काउन्सिल नाही का? लेडीज काउन्सिल? हा बरोबर. मग काय झालं असेंब्ली मध्ये? असेंब्ली नव्हे काउन्सिल. अहो तिथं 3T नारियलवालाचं लेक्चर होतं. चालावं कसं यावर व्याख्यान दिलं
फारशी लोक अगदी धार्मिक हो बाकी. अहो बाबा, गाजबोतच गेला हवा असं काही नाही. कुठलंही पुस्तक डोक्यावर येऊन चालावं. हो, म्हणजे काय तर तुझी आई डोक्यावर पुस्तक घेऊन बाजारात जाणार का काय? शी, किती बॅकवर्ड आहात हो तुम्ही. अहो, असं पुस्तक डोक्यावर घेऊन चालल्याने चालीत ग्रेस येते. ग्रेस? अरे काय करायची आपल्याला ही ग्रेस? वा, अहो माणूस चालण्याचे ग्रेस वरून ओळखला जातो. तुम्ही हिप-हॉप काढून चालतात. काय ग? किती वर्ष झाली आपल्या लग्नाला? त्याचा इथं काय संबंध? अहो, आयुष्याच्या 40व्या वर्षी तर खरी जीवनाची सुरुवात होते असं प्रीती म्हणते. हे बघ, मी पोक काढून चालतो हे तुझ्या डोळ्यात आत्ताच आलं आणि तुझ्या चालीत ग्रेस नाही हे आत्ताच कळलंय. करायचे का आपल्याला ही सगळी खुळं? त्रिटी म्हणाली होती घरातील पुरुषांचा विरोध होईल म्हणून. शेवटी तुम्ही बॅकवर्डच राहणार. काय चाललंय घरात वाच नाही समजणार. बाबा, अहो मला नानू अंकलची ओळख कशी करून द्यायची ती सांगा ना. तो आपला नाण्या हिमालयाची उशी करणार कशाला? नानू अंकलचं मम्मीच्या काउन्सिलमध्ये टॉक आहे. मी त्याचं इंट्रोडक्शन करून देणार आहे. अरे वा. मग सांग, माझ्या बाबांच्या ऑफिसात काम करायचे. 8-8 दिवस अंघोळ करत नव्हते. हिरवे तांबडे शर्ट घालून ऑफिसात धुमाकूळ घालायला लागला. तर एके दिवशी कंबरेखाली दुखतं का म्हणून पाहिलं तर कळलं की साहेबांनी धुण्यावर लाथ मारून हाकलून दिलंय. ऑफिसात नोकरी करत राहणे हेच काही लाईफची ध्येय नाही. चुपके काढे. पुस्तकाचं आणि आंघोळीचं पाणी तापलंय का बघ. मला शिकवते काय ना आजकालची मुलं काय सुनावतील हे सांगता नाही येत. मी साधा कारकून रे आणि तुझी मम्मी लेडीज काउन्सिलची सेक्रेटरी म्हणून निवडून आली आहे ना. फादर, तुम्ही पण शाळेतले सेक्रेटरी होतात ना? आता सुटाबुटामध्ये मी चांगला रुळलोय. आमची आजकालची नवीन पिढी मला हाय अंकलवर म्हणते. एकदा तर ते मला RM मिल्क कॉलनीच्या ट्रिपलाही खेचून घेऊन गेले आणि तिथे माझ्या भोवती असा एक फेअर झाला आणि फॉर ही इज अ जॉली गुड फेलो असं करून नाच. अशा वेळेस सांगू का माझ्या डोळ्यात पाणी येतं. पण मी आता जसा निर्धावलो. काही दिवसांपूर्वी एक जुना ग्रुप फोटो सापडला आमच्या बेन्सन जॉन्सन कंपनीच्या स्टाफचा. त्यातला माझा फोटो आणि आमच्याच कॉलनीच्या गॅदरिंग मधला माझा फोटो पाहून हे चित्र पहा आणि ते चित्र पहा असं मी माझ्या मनाशीच म्हणालो. पण त्यातलं कुठलं चित्र चांगलं हे काय मला कळालं नाही, कळणारही नाही. मात्र साऱ्या घरात कमालीच्या उत्साहात कोणी असेल तर आमची ही काउन्सिलर आणि परिषद यांना सुमार नाही.
पण घरात कोळिष्ट का नाही हेही तेवढंच खरं. ती खासगी आहे पण सांगतोच. ही हल्ली डोक्यावर दासबोट ठेवते म्हणून का केसांना चाप लावते म्हणून 4 जणींमध्ये उठून दिसते. परवा बोनस आला तर बरेच दिवसांनी मी हिला म्हणालो, तुला काय साडी बिडी घ्यायची असेल तर घे हो. कशी अजूनही विश्वास बसत नाही, खरं की खोटं हेही कळत नाही. ती चटकन मला म्हणाली, नको, त्यापेक्षा एक रिस्टवॉच घ्या, चांगलंच घ्या. मामनजींचं जे जुनं पॉकेट वॉच ती जुन्या फॅशनचं आहे. मी म्हटलं राहून दे, तेवढीच आपली बाबांची आठवण. अजूनही हेच पॉकेट वॉच वापरतो. खिशातून काढलं की वाटतं जुनं काय आणि नवीन काय, फक्त तबकडे आणि पट्टे बदलतो. सुखाने टळलेली दुपार पाहायला पट्टे आणि तबकड्या कसल्या का असे ना. माणसाचं काय आणि घड्याळाचं काय, आतला तोल सांभाळणारं चक्र नीट फिरत असलं की फार पुढेही जायची भीती नाही आणि फार मागेही पडायची.